नमस्कार. न्यूज डंकामध्ये आपले स्वागत. जगाच्या नकाशावर आज वेगळीच चर्चा रंगली आहे. सीमावाद, युद्ध, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एक प्रश्न सतत विचारला जातोय. आजच्या काळात खरा नेता कोण? आणि या प्रश्नाला आज एक नवा संदर्भ मिळालाय. कारण मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव शिगेला पोहोचलाय. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू झालेले युद्ध जगाला पुन्हा एकदा अस्थिरतेच्या उंबरठ्यावर आणून ठेवत आहे. तेलाच्या किमतीपासून ते जागतिक सुरक्षेपर्यंत या युद्धाचे परिणाम प्रत्येक देशावर होणार आहेत. आणि अशावेळी जग पुन्हा एकदा पाहतंय कोणता नेता शांतता राखू शकतो, कोणता नेता संतुलन राखू शकतो आणि कोणता नेता या वादळातही आपल्या देशाला सुरक्षित ठेवू शकतो. आणि या सगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधताना जग पुन्हा पुन्हा एका नावाकडे वळतं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. अमेरिकेतील मॉर्निंग कन्सल्टच्या ताज्या आकडेवारीनुसार 68% लोकांचा विश्वास जिंकत मोदी पुन्हा एकदा जगात अव्वल ठरले आहेत. तर दुसरीकडे एकेकाळी जगातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जाणारे डोनाल्ड ट्रम्प सुमारे 49% थांबले आहेत. हा फरक केवळ आकड्यांचा नाही, हा फरक आहे दोन विचारसरणींचा, दोन नेतृत्वशैलीचा आणि दोन वेगळ्या प्रवासांचा. आज आपण शांतपणे सखोल आणि वास्तववादी विश्लेषण करणार आहोत. मोदी का सतत वर जात आहेत आणि ट्रम्प का घसरत आहेत? आणि विशेष म्हणजे अमेरिका इराण युद्धासारख्या संकटात हा फरक अजून स्पष्ट का दिसतो? जगातल्या कोणत्याही नेत्याचं सर्वात मोठं भांडवल काय असतं? सत्ता नाही, पैसा नाही, तर विश्वास. आणि हा विश्वास एका दिवसात तयार होत नाही. तो हळूहळू निर्माण होतो निर्णयांमधून, वागण्यातून आणि संकट काळात घेतलेल्या भूमिकांमधून. नरेंद्र मोदी यांच्या गेल्या दशकभराचा प्रवास पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. त्यांनी स्वतःला एक स्थिर, ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण नेता म्हणून उभं केलंय. कोरोना महामारीच्या काळात देशभर लॉकडाऊन लागू करण्याचा कठीण निर्णय असो, जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचं यश असो किंवा आंतरराष्ट्रीय तणावाच्या काळात संतुलित भूमिका घेणं असो. आणि आज अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवरही भारताची भूमिका पाहिली तर भारत कोणत्याही एका बाजूने उभा राहत नाही, तर शांतता, संवाद आणि आपल्या राष्ट्रीय हिताचा संतुलित विचार करतो. प्रत्येक वेळी त्यांनी एक संदेश दिला, मी निर्णय घेऊ शकतो आणि त्याची जबाबदारी घेऊ शकतो. या उलट डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वात एक वेगळी छटा दिसते. त्यांची शैली प्रभावी आहे, ती लक्ष वेधून घेते, पण अनेकदा ती अनिश्चित आणि वादग्रस्त वाटते. कोरोना काळात दिलेली विरोधाभासी वक्तव्य, तज्ज्ञांशी मतभेद आणि कधीकधी तथ्यांपेक्षा भावना पुढे ठेवणं आणि अशाच प्रकारची आक्रमक आणि तडकभडक भूमिका मध्य पूर्वेतील तणाव वाढवताना अनेकदा दिसली, ज्यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली. नेता जेव्हा लोकांना स्थिरतेचा आधार देण्याऐवजी संभ्रम निर्माण करतो तेव्हा त्याचा परिणाम थेट लोकप्रियतेवर होतो. याच ठिकाणी पहिला मोठा फरक तयार होतो. मोदींच्या बाबतीत लोक म्हणतात हा माणूस परिस्थिती हाताळेल. ट्रम्प यांच्या बाबतीत अनेक जण विचारतात हा निर्णय योग्य असेल का? जागतिक पातळीवर पाहिलं तर हा फरक अजून ठळक होतो. आजच्या जगात राजकारण म्हणजे फक्त स्वतःचा देश नाही, तर संपूर्ण जगाशी असलेलं नातं आहे. नरेंद्र मोदी यांनी भारताला अशा पातळीवर नेऊन ठेवलं आहे की आज भारत कोणत्याही एका गटात अडकलेला नाही. अमेरिका आणि रशिया दोन परस्पर विरोधी शक्ती, दोघांशी भारताचे संबंध मजबूत आहेत. आणि आज जेव्हा अमेरिका इराण युद्धासारखी परिस्थिती निर्माण होते तेव्हा भारताला दोन्ही बाजूंशी संवाद साधण्याची क्षमता असते. G20 शिखर परिषद भारतात यशस्वीपणे पार पडते. क्वाडमध्ये भारताचा प्रभाव वाढतो. ब्रिक्समध्ये भारताचं स्थान ठळक होतं. हे सगळं योगायोगाने घडत नाही, यामागे एक विचारपूर्वक आखलेली संतुलित परराष्ट्र नीती आहे. मोदींची प्रतिमा इथे एक जोडणारा नेता अशी बनते, जो वेगवेगळ्या देशांना एकत्र आणू शकतो आणि संघर्षाच्या काळातही संवादाचा मार्ग खुला ठेवू शकतो. ट्रम्प याच्या बाबतीत चित्र वेगळं आहे. अमेरिका फर्स्ट ही संकल्पना देशांतर्गत लोकप्रिय असली तरी जागतिक पातळीवर तिने अंतर निर्माण केलं. नॅटो, हू, पॅरिस हवामान करार, अनेक ठिकाणी त्यांनी स्वतःचा मार्ग निवडला. आणि अशा धोरणाचा परिणाम असा होतो की जेव्हा मोठं युद्ध किंवा संकट उभं राहतं तेव्हा इतर देशांची विश्वासाचं नातं कमी पडतं. आज जगाला असा नेता हवा आहे जो देशांना एकत्र आणेल, दुरावा वाढवणार नाही. आणि म्हणूनच जागतिक स्तरावर मोदी अधिक स्वीकारले जातात. डिजिटल युगात आणखी एक महत्त्वाचा घटक आहे जनतेशी थेट नातं. आज नेता फक्त सभांमधून नाही तर मोबाईलच्या स्क्रीनमधूनही लोकांपर्यंत पोहोचतो. नरेंद्र मोदी यांनी हे माध्यम अत्यंत प्रभावीपणे वापरलं आहे. त्यांच्या सोशल मीडियावर फक्त राजकीय घोषणा नसतात, कधी एखाद्या खेळाडूचं कौतुक, कधी सण उत्सवाच्या शुभेच्छा, कधी एखाद्या भावनिक क्षण. यामुळे लोकांना वाटतं की हा नेता त्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. मन की बात सारख्या उपक्रमातून त्यांनी लोकांशी थेट संवाद साधला, जो फक्त माहिती देण्यासाठी नव्हता तर लोकांशी भावनिक नातं निर्माण करण्यासाठी होता. आणि अशा संकटाच्या काळात जसं की अमेरिका इराण युद्ध, लोकांना अशा नेत्याची गरज असते, जो संवाद साधतो, जो विश्वास देतो, जो घाबरवत नाही. ट्रम्प देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय होते, पण त्यांचा वापर वेगळा होता.
त्याचे पोस्ट अनेकदा प्रतिक्रिया देणारे, टीका करणारे किंवा वाद निर्माण करणारे असायचे. यामुळे त्यांचा एक मजबूत समर्थक वर्ग तयार झाला, पण त्याचवेळी मोठा विरोधक वर्गही उभा राहिला. मोदींचं कनेक्शन समावेशक आहे आणि ट्रम्प याचं कनेक्शन विभाजित आहे आणि लोकप्रियतेत हा फरक खूप मोठा असतो. देशाची प्रगती हा आणखी एक निर्णायक मुद्दा आहे, कारण शेवटी लोक एक साधा प्रश्न विचारतात, आपला देश पुढे जातोय का? भारताच्या बाबतीत उत्तर मोठ्या प्रमाणात हो असं असतं. आज भारत जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. UPIने व्यवहाराची पद्धत बदलली. डिजिटल इंडियाने गावोगावी तंत्रज्ञान पोहोचवलं. इस्रोने अवकाशात नवे विक्रम केले. आणि अशा जागतिक तणावाच्या काळात जेव्हा युद्धामुळे अनेक देशाच्या अर्थव्यवस्था डळमळतात, तेव्हा भारत तुलनेने स्थिर राहतो. हीच खरी नेतृत्वाची परीक्षा असते. रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, पायाभूत सुविधा वेगाने वाढताना दिसतात. हे सगळे एकत्र येऊन एक खाता तयार करतं. भारत उभा राहतोय आणि जग त्याकडे बघतंय. अमेरिकेत मात्र ट्रम्प याच्या काळात आणि त्यानंतरही राजकीय ध्रुवीकरण, आंदोलनं, सामाजिक तणाव यांची चर्चा जास्त झाली. यामुळे विकासाच्या कथेला थोडं मागे सारलं गेलं. आता एक महत्त्वाचा आणि अनेकदा दुर्लक्षित मुद्दा, प्रतिमा आणि शिस्त. मोदींची सार्वजनिक प्रतिमा अत्यंत नियंत्रित, शिस्तबद्ध आणि सुसंगत आहे. त्यांच्या वक्तव्यामध्ये मोजकेपणा आहे. त्यांच्या उपस्थितीत एक गांभीर्य आहे आणि विशेष म्हणजे जागतिक संकटाच्या काळातही त्यांची भाषा संतुलित आणि जबाबदार असते. ट्रम्प यांच्या बाबतीत मात्र अनपेक्षित वक्तव्य, वैयक्तिक टीका आणि सतत वादात राहणं यामुळे त्यांची प्रतिमा अनेकदा अस्थिर वाटते. नेत्याची प्रतिमा म्हणजे केवळ दिसणं नाही, तर लोकांच्या मनात निर्माण होणारी भावना आहे आणि इथे मोदींना स्पष्ट आघाडी मिळते. पण या सगळ्यापेक्षा एक गोष्ट सर्वात मोठी आहे, ती म्हणजे भावनिक नातं. नरेंद्र मोदी यांची कथा ही केवळ राजकीय यशाची कथा नाही, ती एक प्रेरणादायी प्रवास आहे. एक साधा चहावाला देशाचा पंतप्रधान होतो, ही गोष्ट लोकांना स्वतःची वाटते. त्यांच्या यशात लोकांना स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. त्यांचं बोलणं, त्यांचा साधेपणा आणि देशाबद्दलची भावना हे सगळं लोकांच्या हृदयाला स्पर्श करतं. आणि जेव्हा असा नेता जागतिक संकटाच्या काळातही ठामपणे उभा राहतो, तेव्हा लोकांचा विश्वास आणखी दृढ होतो. वेगवेगळ्या नेत्यांची शैली आणि कार्यपद्धती वेगळी असते. काही नेत्यांना ठाम पाठिंबा देणारा मोठा वर्ग असतो, तर काहींविषयी मतभेद दिसून येतात. म्हणजेच प्रत्येक नेत्याभोवतीची भावना आणि प्रतिसाद वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो. आणि जेव्हा व्यापक पातळीवर एकसंध विश्वास निर्माण होतो, तेव्हा लोकप्रियता अधिक उंची गाठताना दिसते. हे सगळं पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते, नरेंद्र मोदी यांचं नंबर 1 स्थान हे योगायोग नाही, ते एका दीर्घकालीन सातत्यपूर्ण आणि विचारपूर्वक घडवलेल्या प्रवासाचं फळ आहे. ते फक्त निर्णय घेणारे नेता नाहीत, ते विश्वास निर्माण करणारे नेता आहेत. ते फक्त देश चालवत नाहीत, ते देशाला एक दिशा देत आहेत. आणि जेव्हा अमेरिका इराण युद्धासारखं मोठं संकट जगासमोर उभं राहतं, तेव्हा अशाच नेतृत्वाची गरज भासते. स्थिर, संतुलित आणि दूरदृष्टी असलेलं. डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रभाव अजूनही आहे, त्यांचं व्यक्तिमत्व अजूनही प्रभावी आहे, पण त्याच्या नेतृत्वात जो स्थैर्याचा आणि सर्वमान्यतेचा अभाव आहे, तोच त्यांना मागे खेचतो. हा जग एका नव्या टप्प्यावर उभा आहे, जिथे युद्धाची धग आहे, अनिश्चिततेचं सावट आहे आणि प्रत्येक देश आपल्या भवितव्याबद्दल विचार करतोय. जिथे शक्तीपेक्षा विश्वास महत्त्वाचा आहे, आवाजापेक्षा स्थैर्य महत्त्वाचं आहे आणि विभाजनापेक्षा एकता महत्त्वाची आहे. आणि या सगळ्या कसोट्यांवर जर एखादा नेता आज वरचढ चढत असेल, तर तो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. म्हणूनच आज जग भारताकडे वेगळ्या नजरेने पाहतं. एक उद्योन्मुख महासत्ता म्हणून, एक विश्वासार्ह भागीदार म्हणून आणि भारत देश अभिमानाने छाती ठोकून म्हणू शकतो, हा आमचा नेता आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा आणि आमचे न्यूज डंका चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.